ओम बोलतोय. मला माहिती आहे तुझ्याकडे फार वेळ नसेल माझ्यासाठी, पण तरी 2च वाक्य बोलायची आहेत मला, ऐकून घे. त्या दिवशी तू आलास तेव्हा फारच इडियट सारखा बोललो मी तुझ्याशी. आय एम सॉरी. आता पुन्हा येशील तेव्हा मॅन टू मॅन टॉक करू. वाट बघतो. बाय. घे ना. कचरा साफ झाला की गाडी बरोबर चालू होते. हा बोला ना. कट झाला का अचानक? नाही गेला रे तो पुढे, खूप पुढे निघून गेलाय. आता नाही येणार त्याला ऐकू काहीही. ठेवू फोन. काय बायकांचा प्रॉब्लेम, फोनच उचलत नाही. हा हा हॅलो. हॅलो, मी कधीचा फोन करतोय, उचलत का? व्हॉट इज युअर प्रॉब्लेम यार? हा, यू हॅव नो सेन्स ऑफ टाइम. सुशांत लवकर बोल, मी जरा रस्त्यात आहे. हा काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? रस्त्यात आहे. तो रस्ता कधी माझ्या घराच्या दिशेने वळणार आहे का? तू प्यायलायस का? पाणी पितोय पाणी. तुला का सारखं असं वाटतं का की मी काहीतरी चुकीचंच करत असेल? अगं इथे माझं काही खरं नाही. आज अंगात कापरं भरलंय, तडफडतोय मी. इकडे बोलायला कोणी नाही, कसं तरी वाटतं. तुला फोन करू नको तर काय करू सांग तू मला? म्हणजे तू प्यायलायस? अगं मी प्यायलेलो नाहीये बाई, मी प्यायलेलो नाहीये. तू आता ब्लड टेस्ट करायला येतेस का माझ्या बरोबर? माझ्या रक्तात एकही थेंब सापडला ना दारूचा तर ही दारूची बाटली उचलून माझ्या 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 कपाळावर घाल. म्हणजे बाटली तुझ्या हातात आहे? हो आहे, पण मी अजून ती घेतलेली नाहीये. सुशांत, तू दारूला स्पर्शही करणार नाहीस असं मला प्रॉमिस केलं होतंस, कळलं? त्या भरवशावर मी तुझ्यासोबत राहतीये, हे लक्षात ठेवा. तू परत परत तेच काय बोलायला लावतोस तू मला? तू ये ना घरी प्लीज, ये ना मी शांत होतो प्लीज. नाही, असं घरात बसता येणार नाही मला. मग काम कोण करणार आणि कमावणार कोण आहे? हा हो बरोबर आहे, कमावणार कोण नाही का? का सारखं सारखं मला तीच आठवण करून देते? काय माझे फेल्युअर्स मला पुन्हा पुन्हा आठवायला लावत. मी 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 प्रयत्न आय एम ट्राईंग. तुला दिसत नाहीये का? कसं दिसणार? आठवड्यातून एकदा तू कोणाकडे तरी जातोस, अर्धवट मीटिंग करतोस आणि मला हे जमणार नाही असं म्हणून तू घरात बसतोस. असं नसतं सुशांत, असं नसतं. तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल, तुला जोडे झिजवावे लागतील. कोणीही रेड कार्पेट घेऊन तुझ्या घरापर्यंत येणार नाही. या साहेब, जॉईन व्हा आम्हाला, कळतंय? अगं नको असं टोचून बोलूस, नको असं टोचून बोलूस. माझ्या इतक्याच क्वालिफिकेशन्सची कितीतरी मुलं आहेत, त्यांना प्रेफरन्स मिळतो आजकाल कंपन्यांमध्ये. हो मान्य आहे मला, पण तुझ्या इतका अनुभव नसतो अरे त्यांच्याकडे. हे तू त्यांना पटवून द्यायला पाहिजेस की नाही? सुशांत, बोलण्याची पण एक कला असते की नाही? मी
असंच काम करणार, मला असंच एन्व्हायरमेंट पाहिजे, अशा डिमांड्स केल्या की सगळं अवघडून बसतं रे. तुला सांगू काय प्रॉब्लेम आहे ना, बहुतेक माझा चेहराच कोणाला आवडत नाही. कधी कधी इतका नाउमेद होऊन जातो ना मी, काय नको ना असा विचार करूस, नको असा विचार करूस. आता इतकी वर्ष हाच विचार केलास तू, यातनं तुला बाहेर पडलं पाहिजे सुशांत, आणि तुला तुझंच बाहेर पडलं पाहिजे. मग तू काय करणार आहे? तू काही मदत करणार आहेस की नाही? काय पुन्हा पुन्हा तेच, पुन्हा पुन्हा तेच. मदत नाही तर काय करते मी? मला घरात बसता येणार नाही तुझ्या डोक्याशी, आणि तुझे अश्रू पुसता येणार नाहीयेत, कळलं का? अगं सुशांत, मी फोन ठेवते. हॅलो, ही संपली. आता ही अलका, हे अलका, अगं आवरलं की नाही तुझं? आले आले. आवरलंच आहे. चल ना आता. हो मी येत. हो. बरं दिसेल का हे? बरं नाही दिसत आहे हे. अगं हे बघ ना, म्हणजे हे हे आणि हे असं मॅच होतंय ना. अगं नाही, ते नाही म्हणत आहे मी. मग असं अचानक ओमच्या घरी आपण जाणं बरं दिसेल का? म्हणजे त्यांना जरा कळवूया ना आधी. तुझ्या डोक्यात अजून तेच चालू आहे? अगं आपण रिसेप्शन अटेंड करू आणि जाऊ ना त्यांच्याकडे. एवढा काय विचार करायचा त्यात? नको ग बाई, परत ईशा चिडेल फोन न करता आलात म्हणून. ईशा चिडेल काय? हा, काय संबंध काय तिचा? अगं ज्या घरात आपली लेक द्यायची त्या घरी जायला एवढी रेस्ट्रिक्शन्स, आणि आत्तापासून? हे बघ, तुला आठवतंय ना ओमची आई त्यावेळेस काय म्हणाली होती? ती म्हणाली होती की पुढच्या वेळेस बिनधास्त त्या, आपलं घर समजून या. अगं हो, पण म्हणजे हे जरा अति नाही का होते? या म्हणलं की गेलो लगेच. हे बघ अलका, आपल्याला आयुष्यात काय करायचंय हे तू एकदा ठरव. हा, ही ईशा मला हॉस्पिटलमध्ये म्हणाली होती की हे सगळं मला इरिटेटिंग होतंय. मग आता हे नाहीये इरिटेटिंग? कधीही पुण्याला जायचं तर ईशाला विचारा, पुण्याला येऊ का, तिची परमिशन काढा. काय आहे, कोण आहे ईशा? हा, अगं उमा, आणि त्या पुण्याच्या घरात असं काय चाललेलं असतं ग की दरवेळेस आपण परमिशन काढून जायचं? नाही नाही, हे बघ अलका, मला ना तुझं वागणंच कळत नाहीये. अगं आपण तिच्या घरचे आहोत, तिचे नोकर नाही आहोत. हो आणि मला नाही दरवेळेस असं जमणार की दरवेळेस तिची परमिशन काढून पुण्याला जा. तू तिला एकदा सांगून टाक. काय? तिला म्हणाव की तू आम्हाला स्पष्टपणे सांग तुम्ही इथे येऊ नका म्हणून. का आहे काय दरवेळेस? नाही नाही हे बघ, तुला जमणार आहे का? नाही तर मी विचारते तिला. उमा, तू प्लीज चिडू नकोस बाई. तू चिडलीस ना की मला काही सुचत नाही, भीती वाटायला लागते मला. हो ना, मग माझं ऐकायचं. ऐक ना, यावेळी माझं ऐक ना. आपण एकदा त्यांना कळवूया की आपण. तू काय वाटेल ते कर, तू मला नको विचारूस. ऐक ना उमा, उमा. हे झालंय. अहो, पेन सुद्धा तुमच्याकडे नाहीये का? कुठे गेलं पेन? हे घ्या, हे ठेवा तुमच्याकडे पेन, आणि हे सगळं हॅलो. हॅलो, नमस्कार. मी अलका बोलतेय. कशा आहात तुम्ही? हॅलो. हा, मी मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण छान आहे. आता जा ना, हे लिहून दिलं ना तुम्हाला सगळ्यांना, हे सगळं अटेस्टेशन करायला लागणार. लक्षात आलं? हा, पुन्हा पुन्हा भंडावून सोडू नका आणि तुम्ही त्रास करून घेऊ नका. हा, बोला. हॅलो. कोण आहे हो तिकडे? हो, नाही झालं काम. बोला, आपण बोला. हा, मी ना आम्ही एका रिसेप्शन साठी येतोय पुण्यामध्ये. तर ते फंक्शन आटोपलं की तुमच्या घरी चक्कर मारतो म्हणून फोन केला होता. अरे देवा. हा, वा वा, या ना, या. कधी येत आहे? आम्ही तासा दीड तासात आता पुण्याला पोहोचू आणि मग एक रिसेप्शन अर्धा तास अटेंड करू आणि त्यानंतर येऊ तुमच्याकडे. चालेल ना? हो, हा काय प्रश्न झाला का? या ना तुम्ही, लगेच या. आम्ही वाट बघतो. हो, येतो. अलका, तू फोन ठेवतेस की मी निघू? तू मागून येतेस का?
नाही नाही, ठेवते ठेवते. हा येतो हा मी. काय झालं, कोणी आहे का तिकडे? उमा उमा आहे आमची. हो का? अरे वा 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 वा, उमा काकू पण येत आहेत का? हो, ती आहे ना माझ्या बरोबर. वा वा वा, मग सगळ्यांना ना उमा काकूंना बघितलं की फार आनंद होतो. या म्हणावं, वाट बघते म्हणावं मी. हा हा, मी ठेवू का फोन? हो हो, येतो मामी. हा, भेटूच मग. परमेश्वरा, हा हॅलो. हॅलो ईशा, अगं मी बोलतेय. काय कोण? ओमची आई शोभना बोलते अगं मी. बोला आई. अगं हे बघ, तुझी आई आणि काकू इकडे पुण्याला यायला निघाल्यात बरं का. अहो कसं शक्य आहे? मला काहीच माहिती नाहीये. नाही नाही, तुला माहित नाहीये, पण मला फोन आला होता ना त्यांचा. आत्ता त्यांचा फोन ठेवला आणि तुला फोन केलाय. नाही नाही नाही, म्हणजे आता ही काय माझ्याऐवजी डायरेक्ट तुम्हाला फोन करायला लागली का काय? हॉरेंडस आहे. नाही नाही, ती ठीक आहे, आपण ते नंतर चर्चा करू त्यावर. आता काय करायचंय ते बघूया. हा, काय करायचं म्हणजे काय? घ्या शंख फुंकायला, घ्या नगारे वाजवायला, घ्या लागा युद्धाच्या तयारीला. आता काय? आणि मग ठीक आहे, तू काय कर, तू धनाला फोन कर. हा, तिला सांग की ऐनवेळी फार गोंधळून जाते. मी हातातली कामं उरकते आणि तिथे पोहोचते. हा, चल तिथे भेटू आपण. आई सॉरी. काय? आई खरंच सॉरी. म्हणजे हे नाटक आता दिवसेंदिवस अंगावरच यायला लागलंय. माझ्यामुळे इतका त्रास होतोय ना सगळ्यांना. मलाच विचित्र वाटायला लागलंय आता. मला काय वाटतं ईशा, आपण हे सगळं नाटक बंद करूया आणि आज सांगूनच टाकूया तुझ्या आईला. ओम असेलच तिथे. हा, आणि मग आपण सगळं सांगून टाकू. काय होईल फार तर. हा, आई चिडतील, रागवतील, बघून घेऊ ना आपण. काय ठीक आहे? नाही 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 नाही, हॅलो. म्हणजे अगदीच तसं नव्हतं मला म्हणायचं. कारण काय अचानक असं सांग. अहो नाही, नको, सॉरी. मी तेच म्हणते आता, सॉरी प्लीज थँक्यू याला सगळ्याला वेळ नाहीये. तू आता आटप आणि तिकडे पोच. मी पण येतेच आहे तिथे. ठीक आहे, बाय. सॉरी. हा चल, भेटू बेटा. हा ठीक आहे, काळजी करू नकोस. हा ठीक आहे, बाय. नाही हेच चांगल्यासाठी चाललंय सगळं. ईशा. हॅलो ईशा. थँक्यू. मला माहिती होतं तू परत फोन करणार. तू इतकी निष्ठुर नाहीयेस, मला माहिती होतं शोभना. थँक्यू. तुला लागला का फोन? मी ईशाला करत होते. बरं ऐक सुशांत, मला यायला जरा वेळ होईल. हा, मी इतक्यात नाही येते घरी. मला ओमच्या घरी जायचं. हा, म्हणजे माझं काहीच महत्वाचं नाहीये का? तुला त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला बरोबर जमतं ग? हा, त्या ओमचं घर महत्वाचं वाटतं तुला? इथे आपल्या घराला आग लागली आहे. बरोबर बोलतोय ना मी? मला जे काही होतंय ते काही महत्वाचं नाहीये. तसं नाहीये सुशांत. काय आहे माहितीये का, हिची ईशाची आई आणि काकू हा सासवडून येत आहेत, तर मला तिथे राहणं गरजेचं आहे. हा, म्हणून. आणि मी तुला इतका वेळ विनवतोय की मला तुझी गरज आहे, त्याचं काय? बघ, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे, जरा समजून घे ना सुशांत. हा, मीच दरवेळेला समजून घेतो. हे बघ, तू आता इथे आली नाहीस ना, तर मी प्यायला सुरुवात करतोय. अरे असं काय करतोस तू सुशांत? मी तुझ्या पाया पडते. अरे काहीतरी रिस्पेक्ट ठेव ना तू. माझ्या प्रयत्नांची काहीतरी किंमत कर. हे बघ सुशांत, तुला प्यायची आहे ना, पी. हवी तेवढी पी. हा, आणि ज्या क्षणी मला कळेल ना तू प्यायला लागलेला आहेस, मी इथे रस्त्यात उभे राहून प्यायला सुरुवात करेन आणि जिंकून पडेन. मग तू शोधत बस मला. ठीक आहे, कळलं? पुन्हा फोन करू नकोस. हॅलो.
अगं एवढे मोठ्या मोठ्याने का ओरडतेस? काय झालंय? हे बघा, आत्तापासून तुम्ही ओम दादाचे आजोबा आहात. हे बघ, या नाटकामध्ये मला आता अजिबात इंटरेस्ट नाही. माझा मूड नाही. मला आता संगीत शारदा वाचायचंय. मूर्ती अहो, म्हणत तुम्ही गात काय बसलाय? इथे ईशा बहिणीची आई आणि काकू येत आहेत आणि तुम्ही घरात नाही ते बघून त्या काकू मला प्रश्न विचारत सुटतील. मग मला काहीच उत्तर देता येत नाही हो. आणि तुम्ही उगीच बडबड करत बसू नका. चुप. त्या काकूला मी घाबरतो का काय? येऊ दे तिला. मी तिला सडेतोड उत्तर देईन. आणि एक लक्षात ठेव, आपली मुलाकडची बाजू आहे. आपण घाबरायचं नाही. हा, आणि जास्त जर टिवटू केली ना तर तिला सरळ सांगायचं, तुझ्या मुलीशी आमचा मुलगा लग्न करणार नाही. बसा बोंबलत. अहो, असं कसं? तुम्हाला काय पण सुचतो? मला तर इतकी भीती वाटायला लागते ना. ते अजिबात द्यायचं नाही. त्या आल्या ना तर त्यांना आपल्या समोर बसवायचं. आणि त्यांना हॉस्पिटल मधले प्रमिलाच्या आजाराचे असे किस्से रंगवून रंगवून सांगायचे की त्यांना काही पुढे बोलताच आलं नाही पाहिजे. हे तर झालंय. काय झालंय दोघांना? कुठे शून्यात बघत बसलायत? हा, तुमच्याकडे बघून मला टेन्शन येत आहे. अगं काय आहे माहितीये का, आम्ही तयार होऊन बसलोय. हे नाटक तुमचं सुरू करा ना लवकर. काय कसली तयारी केली तुम्ही? आणि आजोबा, माझी विनंती आहे तुम्हाला, मध्येच काहीतरी वेगळं बोलू नका. आमच्या तोंडचं पाणी पळतं अशाने. पण हे सगळं पुरेल ना? काय हे खायचं? हो पुरेल ना. आता ढोकळा आहे, भाकरवडी आहे, दोघीच आहेत ना बायका. आणि मी चहा करणार आहे. आणखी काय करणार आहे मी? हा, पण त्या रिसेप्शनला जाणार होत्या ना? हो हो, म्हणजे गेल्या होत्या. अगं गेल्या होत्या त्या. 5 मिनिटात तिथून निघाल्या. ईशानी मला फोन केला होता म्हणून मी धावत पळत आली आहे इथे. हा, कसल्या बायका आहेत त्या? ए असं बोलू नये. अगं ओमची सासूरवाडी आहे ती. तुम्ही मला काही काम सांगता का? नाही म्हणजे मी काही काम करू का? मी पंख पुसू का? हा, म्हणजे साबणाच्या पाण्याने स्वच्छ घासून पुसून चकाचक. काय? का? नाही म्हणजे काय, त्या दोघे बायका आल्या ना की मला काही कामच उरत नाही. मग मला आड्याकडे बघत बसायला लागतं. मग ते पंखे दिसतात, ते जरा स्वच्छ असले म्हणजे बरं नाही का? अहो काय तुम्हाला आजींच्या पाठोपाठ हॉस्पिटलमध्ये जायचंय का? तुम्ही शांत बसा, काहीही करू नका. तुम्ही बाहेरच्या खोलीत जा आणि ओम लावा शांतपणे. ओम बसा बसा बसा. चला चला चला. रेडी रेडी सगळे रेडी. सगळं रेडी आहे. आल्या त्या? नाही येतील पण आता कोणत्याही क्षणी. आता हाईट झाले या लोकांची. मला खरंच असं वाटतं की त्यांना वेळ लागेल आता. नाही तू रिलॅक्स रिलॅक्स. म्हणजे तुझ्या भल्यासाठीच करतायत ना ते सगळं. म्हणजे तुझी काळजी वाटते त्यांना. अहो मग काळजी वाटते तर घरात कोंडून ठेवा म्हणो मला. ही असली काळजी काय कामाची आपल्या? नाही नाही, आता खरंच बास झाला हे खोटं खोटं नाटक करणं. मी तर म्हणतो ना, आज त्या येत आहेत ना, मी खरं सांगूनच टाकतो त्यांना. काय? नाही नाही, आज नको. आज नको. हो आज चांगला वार नाहीये. नाही नाही तसं काय ईशा, हे बघ तुझी आई आहे ना, तिचा आपल्या सगळ्यांवर खूप विश्वास आहे ग. हो की नाही? म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे त्यांचा आमच्या सगळ्यांवरच. आणि तुला जेव्हा हे सगळं कळवतं खोटं खोटं आहे, नाटक आहे, तर तू किती गोंधळ घातला होतास. आणि मग त्यांना जर असं कळलं तर मग त्या तुझ्यापेक्षा जास्त खातील. हो की नाही? मग आज नको, आज नको. आणि वार पण नाहीये ना चांगला. मला ना आता असं वाटतंय की शॉवर घ्यावं, थंड पाण्याचा शॉवर घ्या. मी आलोच, फार गरज आहे मला. बापरे, झालीच आहे वेळ. मी चहा टाकतेच आहे. कधी आले? तो फॅमिली फोटो लावलाय. कधीपासून कशाला? जयेशने कुठे ठेवला होता? एक मिनिट, पॅनिक होऊ नका तुम्ही.
मी लावतोय 2 मिनिटात फोटो. फोटो कुठे तो आणा इकडे. नाही तिकडे आहे त्या खोलीमध्ये आहे तो. शोभना तू बाहेर जा आणि त्यांना बोलण्यात गुंतवून ठेव. तोपर्यंत मी 2 मिनिटात फोटो नाही लावतो. मी तू जा ना. अगं आई आली आहे ना, जा ना.